आता मी आली आहे मनीषा कोकण फूड बाजार आहे तिथे मी आली आहे आणि इथे सगळ्या वस्तू होममेड आहेत. म्हणजे जसं आपण स्त्रियांनी बनवलेल्या गोष्टी याच्या घरी फॅक्टरीमध्ये बनलेली एक गोष्ट आहे, अगदी मसाल्यांपासून सगळं. तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया. असं हे मोठं त्यांचं होर्डिंग दिसतंय मनीषा कोकण फूड बाजार आणि त्यात सगळं आहे. फणसपोळीपासून मेवा, सरबत, मसाले, कोकणचा मेवा असंच त्यांचं हेडलाईन आहे. कोकणचा मेवा पुन्हा पुन्हा घ्यावा. हो तुम्हीच मनीषा स्वतः? अरे वा मस्त. बरं आता माझ्यासमोर या ताई आहेत. मला असं वाटलं आधी कोण आहे विचारलं ते हो 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 तेच त्यांना मी विचारते. तर इथे आपल्याला आहेत ह्या मनीषा ताई ज्यांचं मी होल्डिंग वाचत होती आता बाहेर. त्या मनीषा ताई स्वतः इथे आहेत, या ओनर आहेत आणि ह्याच आता आपल्याला ह्यांचे प्रॉडक्ट्स पण सांगतील आणि आपल्याला सांगतील पण की हे घ्या हे घ्या. तर आपण त्यांनाच विचारून तसं घेऊया. तर हे कधी तुम्ही ते चालू केलं? झाले आहेत 5-6 वर्ष झाले आता. म्हणजे ॲक्च्युली माझ्या माहेरी पण दुकान आहे असं सेम. त्याच्यामुळे त्यांच्या ह्याच्या थोडं पुढे गेलात ना इथे झाले हां इथेच आहे. आता इथे थोडं 3 किलोमीटरवर आहे. अच्छा माझ्या वडिलांचं आहे तर मी तिथे त्यांना हेल्प करायची. मला आवड आहे ह्याची. किती छान ना. त्याच्यानंतर मग आम्ही ते स्टार्ट केलं. पण मग तुमच्याकडचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते तुम्ही स्वतः बनवतात का जसं गृहोद्योग कुठे चालतात म्हणजे महिला गृहोद्योग असतात? नाही मोस्टली आम्ही जेवढं जमतो तेवढं करतो. जसं मसाले, पिठं, पावडरी हे सगळं आम्ही घरी बनवतो. चटण्या वगैरे आणि जे पापड्स वगैरे असतात ते नॉर्मली आपल्या इथे छोटे छोटे लघु उद्योग आहेत त्यांच्याकडून आम्ही कलेक्शन करतो. म्हणजे असं खूप मोठ्या फॅक्टरीमध्ये नाही जे त्यांना आपण घरगुती सगळ्यांना. असतात. आता आमच्याकडे कुरडईवाले ते फक्त कुरडईच बनवतात. म्हणजे स्पेशालिटी कुरडई. ओके. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, पोहा, मसाला सगळे कुरड्या. सगळ्या व्हरायटी. आणि पापड पण पापडमध्ये फिश पासून सगळे पापड असतात. आपल्याकडे फिश आहे. नॉर्मली मी 5 प्रकारचे ठेवलेत. ते रनिंग आहे. नाही तर भेटायला भरपूर मच्छी पापड मिळतात. तर आपल्याकडे कोलंबी, सुरमई, पापलेट, बोंबील आणि सुकट हे असे 5 प्रकारचे पापड. अच्छा मी आता एक फेरी मारते चक्कर. हे सगळे मसाले दिसतात. हे मसाले पण तुम्ही स्वतः बनवलेले मसाले आहेत? स्वतः. अरे वा. सगळं तंदुरी मसाला, धणे पावडर, सिकेपी मसाला, बिर्याणी मसाला, घाटी मसाला. ज्वारी कुरमुरा आहे पण होममेड आहे ज्वारी कुरमुरा. हे आपल्याकडे गिरण आहे. तिथून अच्छा. आम्ही आणतो. म्हणजे ते लोकलच गिरण आहे. आता इथे पुढे गेलं ना भेळ करू शकता किंवा डायरेक्ट असं खाऊ शकता. सॉल्टी लागतात जसे नॉर्मल कुरमुरे असतात ना तसेच आहे. अरे वा हे नवीन दिसलं हा. चांगली असते. असं नॉर्मली आपण टाकतो तो पण बाजूला का तरी आम्ही खातो दोघं त्यामध्ये. इथे आता आपल्याला ही सगळी पिठं दिसत आहेत. तांदळाचं पीठ आहे, कोंबडी वड्याचं पीठ दिसतंय,
घावण्यांचं पण पीठ आहे, आंबोळीचं पीठ दिसतंय, अजून हे इथे भाजणीचं पीठ आहे. अर्धा अर्धा किलोची अशी पाकिटं आहेत ही. ज्वारीचं पीठ, बाजरी, नाचणी, हे तर मग मी सगळे मिक्स करून मी आपले त्यांचे डोसे करते. मसाला कुळीत पोहा, डांगरचं पीठ आहे, मेथकूट, दोनशे ग्रामची पण पाकिट आहेत, अर्धा किलोची पण आपल्याला पाकिटं दिसत आहेत. उडीद डांगर पीठ. हां सुकवतात ड्रायरला लावून. हो का? ड्रायरमध्ये पण मी रेडीमेड वापरते, घेतली ती म्हणजे बॉक्समधून आणतो ना आपण. सुकवलेली घरी फ्रेश product असली ना? हो. हा. घरी फ्रेश असली की ती ग्रीन असते, जुनी जुनी होत गेली ती मग काळपट अशी काळपट. होते. हां. आता इथे आपल्याला पापड दिसत आहेत. हां, उडीद पापड आहेत, किती व्हरायटी आहेत बापरे पापडांमध्ये. मटार पापड, ज्वारी, टोमॅटो पापड, मका पापड. बापरे कितीचे प्रकारचे पापड दिसतात आपल्याला इथे. पालक आहे, कोथिंबीर, ठेचा पापड, कोथिंबीर, बापरे कोथिंबीर मी पहिल्यांदा बघितली. म्हणजे नाचणी वगैरे, ज्वारी, हे मला थोडेफार असे माहिती आहेत. आणि इवन पोह्याचे पण, म्हणजे मी मागे पण आलेली अलिबागला, तर पोह्यांचे पापड घेतलेले होते. तांदूळ प्लेन पापड, किती व्हरायटीचे दिसत आहेत. हा संपतच नाही आहे. म्हणजे ही पूर्ण अख्खी लाईन मला पापडांचीच दिसते. कांदा, उडीद, मसाला कुरडई, मी अगदी झूम करून दाखवते एक एक. ह्याच्यात पण नाचणी, ज्वारी, सगळे फ्लेवरच्या अशा कुरडया आहेत. आणि त्यांनी जसं सुरुवातीलाच सांगितलं की त्यांच्या ओळखीत अगदी आहे, ते स्पेशली कुरड्यांसाठीच फेमस आहेत. बटाटा काहीतरी असं, मिरगुंड वगैरे पण दिसते आपल्याला, तांदळाचे वगैरे. आमची म्हणजे जे छोटी पण गिरण असं. आहे, जास्त नाही, जे छोटी. पण म्हणजे घरी हां. बनवलेली आहे ना. घरगंटी आहे, तर त्यात थोडं 2-2 किलो पण काढली मग हे तरी कसं ती काढायचे? हे काय? धुवून काय करतात? बिया
बिया असतात नाही नाही, त्या बिया आहेत ना, त्या घेऊन सुकवतात. हां सुकवायला लागतात. आणि मग त्या ग्राइंड हां करतात. त्या ग्राइंड करायच्या. हे किती जराशी पावडर करून घ्यायची. एक चमचा. पण ह्यानी खूप फरक पडतो का शुगरवाल्यांसाठी? पडतात भरपूर लोक म्हणजे पावडर खाल्लेलं असं नाही ना. नाही. म्हणजे तुम्ही रेग्युलर जे गोळ्या खाता ना, गोळ्यांपेक्षा मग हे चांगलं. गोळ्या नसेल खायचे किंवा मग जांभूळ ज्यूस आहे. जांभूळ दही ज्यूस कुठे? तुरट लागते थोडी. ते पण ज्यूस पण विदाऊट शुगर. परी आहे, कोकम तेल आहे, हिंग पेढा, हरड, अनारदाना गोळी पण आहे. हिंग गोळी, लिंबू पाचक, म्हणजे हे सगळं आपण पाचक वटी आणि घेतो ना ते पण आहे. अद्रक पाचक पण आहे. पण मग खूपच आंबट लागतं. तुरट लागणार. तुरट आणि आंबट. मग साखर थोडं add असतं. साखरवालं ते तिकडे सरबत. जसं तुम्ही कोकमचं सरबत बनवता हां. तसं हे जांभळाचं बनवू शकता. पण हे आम्ही असंच पिऊ शकतो. कोण अगदी पाहुणे आलं तर त्याला आपण साखर घालून हो, देऊ तुम्ही शकतो, घालू नाही? शकता. म्हणजे हे औषधी सारखं. हां, आपल्याला हे असं बरं आहे ना, विदाऊट शुगर, म्हणजे हे प्युअर आहे. प्युअर जांभळाचा रस. मला माझ्या मैत्रिणी खूप आहे फिशचे गुंड. ते सफेद समोर दिसते ते कसली आहे बॉटल? लिची आहे, लिची. अच्छा. इथे आता आपल्याला सरबतांमध्ये किती व्हरायटी दिसते बघा. हां, म्हणजे कैरीचं पन्ह म्हणू नका, कोकम सरबत म्हणजे अगदी ते रतांबे, बापरे, आवळा पण आपण मगाशी बघितलं. इथे आपल्याला दिसतं ते पूर्ण कोकम सरबत, त्याच्यात सुद्धा किती व्हरायटी आहेत. इवन जांभळाचा रस बघितला त्याच्यात सुद्धा आपल्याला विथ शुगरवाला, विदाऊट शुगर, ओरिजिनल असं. आता इथे आपल्याला हे मँगोचे दिसत आहेत. मँगो पल्प आहे, मँगोचा रस पण आहे. हे वेगवेगळ्या उद्योजकांकडून घेतलेले, त्यामुळे त्यांची नावं पण दिसत आहेत आपल्याला. इथे या पुन्हा हिंग गोळी वगैरे अशा आल्या, मुखवास आले. आणि जर तुम्हाला इथले घरगुती प्रोडक्ट्स हवे असतील आणि तुम्हाला जर ते बाय पोस्ट ऑर्डर करायचं असेल, कुरिअरसुद्धा करतात. तुम्ही त्यांना एक व्हॉट्सअपला तुमची ऑर्डर केला, प्लेस केला आणि त्यांची अमाऊंट आणि तुमच्या वस्तू तुम्हाला काय पाहिजे तर तुम्हाला वस्तू तशा त्या बाय कुरिअरसुद्धा पाठवू शकतात. मी बरंच काय काय शॉपिंग केलं आहे. मला एवढं काय काय म्हणजे तरी ना मी मोहा आवराकडे इथून मला एवढं घेऊन जायचं आहे. कुरड्या घेतल्या ज्वारीच्या, मला नाचणीचे, मला हे पहिल्यांदा मी बघितलं, म्हणजे माहिती नाही, मी बघितलं नसेल. नाचणीचे कुरमुरे मिळाले, फणसाचे हे मला तळलेले मला आवडतात. आणि कैरीचं पन्ह, डायबिटीसवाली असल्यामुळे विदाऊट शुगर म्हणजे रिअल फ्लेवरवालं हे जे आहे त्याला काही ॲडेड नाही असं जांभळाचा रस घेतला आहे. कडवे गावठी वाल आहे, बरंच काय काय छोट्या छोट्या गोष्टी मी घेतल्या त्यांच्याकडून. तिळकुटाची चटणी घेतली आहे जी त्यांच्याकडे आता रेट वाढणार आहे म्हणून मी पटकन मोठं पाकिट घेतलं. इथे छास मसाला पण आहे तो घेतला आहे. आणि इथे घेतलं आहे फणस मावा. तर आता मी इकडे बिल करते आणि मी मनीषा ताईंचा तुम्हाला ॲड्रेस आणि फोन नंबर सगळं व्हिडिओमध्ये देते आहे डिस्क्रिप्शनमध्ये. जेव्हा कधी इथे अलिबागमध्ये याल नक्की या ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा. खूप छान छान प्रोडक्ट्स आहे आणि मेन म्हणजे घरगुती आहेत, गृहोद्योगसारखे आहेत. तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा आणि नक्की यांच्याकडून वस्तू खरेदी करा. थँक्यू.